नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर पशुपालक मित्रांनो, आज आपण लोणंदच्या शेळी मेंढी बाजारामध्ये आलेलो आहोत. तर आज श्रावण महिना चालू झालेला आहे. तर आज आपण सर्व या बाजाराविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर चला आपण संपूर्ण बाजार पाहूयात. काय विक्रीला आणले आज? हे बोकड आहेत दोन बोकडं आणि शेळी. हा, बोकडांची काय किंमत सांगताय? बोकडाची 25,000 रुपये. 25,000. हा, एकाचं का दोन्हीचं? दोन्हीचं. आणि शेळीची काय सांगताय किंमत? शेळीचे 15,000 रुपये. 15,000. मागे काय आहे? पाट आहे. पाट आहे का? शेळीची फायनल काय होईल? हा, शेळीची फायनल किंमत काय होईल? फायनल 13,000 रुपये. 13,000 का? हा, ठीक आहे. मोबाईल नंबर सांगता का? 99 22 हा 39 हा 33 हा 74. ठीक आहे. जर मित्रांनो कोणाला बोकड तसेच शेळ्या घ्यायच्या असतील तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. गाव कुठलं तुमचं? गावाचं तातवडा. तातवडा. हा. ठीक आहे. अरे बाया, काय आणलं विक्रीला? बोकड पाटे होय, किती बोकड आहेत? 4 बोकड आणि 1 पाटे. बोकडांची काय किंमत सांगतो प्रत्येकी? बोकडांची किंमत 12,000 रुपये प्रत्येकी. प्रत्येक. वजन किती असेल अंदाजे? वजन एक 15-16 15-16 पर्यंत का? कुठल्या जातीची आहेत? गावरान. सगळे गावरान आहेत. ठीक आहे. मोबाईल नंबर सांगतो का? सांगतो. सांग. 84 59 26 035. जर मित्रांनो कोणाला बोकडं घ्यायची असतील, गावरान जातीचे आहेत पण क्वालिटीची दिसत आहेत, तर या बायाशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार. नमस्कार. काय विक्रीसाठी आणले आज? बोकड आले 5-6. बोकड आहेत का? हा, काय किंमत सांगताय बोकडांची? ह्याचे 14 आणि बाकीचे 11. ह्याचं अलीकडल्याचं 14. 14,000. हां, ठीक आहे. तर किती वजन असेल अंदाजे? ह्याचं असेल ना 22 किलो. 22 किलो. कुठल्या जातीचं आहे? गावरान. गावरान मधले. ठीक आहे. फायनल द्यायची काय होईल अलीकडच्याची? आणि 13.5 पावणे 14 पर्यंत होईल. आणि पलीकडचे? पलीकडे 10.5 होते. 10.5 का? ठीक आहे. मोबाईल नंबर सांगता का? द्या सांगा. 77 58 हा 77 58 हा. 085 299. ठीक आहे. गाव कुठलं? ज्ञानेश्वरी. ठीक आहे. जर मित्रांनो कोणाला गावरान पद्धतीची बोकडं घ्यायची असतील तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी क्वालिटीमध्ये बोकड आणि एक बालिंगा विक्रीसाठी आणलेला आहे. तर नमस्कार. काय सांगताय बालिंग्याची किंमत? 40,000 रुपये. 40,000 सांगताय. कुठल्या जातीचा आहे बालिंगा? माडगाव जातीचा आहे. आणि बोकडाची काय किंमत सांगताय? 43,000 रुपये. 42,000. बोकड मित्रांनो बघू शकता, क्वालिटीमध्ये बोकड आहे. तर बोकड कुठल्या जातीचा आहे? बिट्टल जातीचा आहे. बिटल जातीचा आहे. क्रॉसिंगसाठी ह्याच्यासाठी चालू शकतो, ब्रीडिंगसाठी. हो, चालू शकतो. ठीक आहे. बोकडाची फायनल काय किंमत होईल? 40,000 रुपये फायनल. ठीक आहे. गाव कुठलं तुमचं? फुटगाव. होय. मोबाईल नंबर सांगता का? 99 हां 22 हां 13 074. ठीक आहे. जर मित्रांनो कोणाला बोकड घ्यायचं असेल तसेच माडग्या जातीचे बालिंगे घ्यायचे असतील तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार. काय विक्रीसाठी आणले? बोकड आणि 100. शेळी आणि 2 बोकडे आहेत का? हा, बोकडांची काय किंमत सांगताय? 20,000. 20,000 दोन्हींची हा, सांगायची आणि द्यायची? द्यायची आता गिराक मागन तशी. ठीक आहे. आणि शेळीची काय सांगताय? 8.5. 8.5 का? ठीक आहे. मोबाईल नंबर सांगता का? 97 हां 66 हां हां 330 हां 475. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी क्वालिटीमध्ये एक गावरान बोकड विक्रीसाठी आणलेला आहे मामांना. तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. तर काय किंमत सांगताय मामा? त्याचे 25,000. 25,000 सांगताय. फायनल कितीपर्यंत होईल? 23,000. 23,000पर्यंत. गाव कुठलं तुमचं? गाव वालचंदनगर. वालचंदनगरवरून आलाय. ठीक आहे. अजून बोकडं आहेत का शेडवर का? हा, आहेत की अजून एक नंबर बोकड आहे. होय. हा, ठीक आहे. मोबाईल नंबर सांगता का? 94 23 हां 53 46. ठीक आहे. जर मित्रांनो क्वालिटीमध्ये बोकड आहे गावरान, जर कोणाला घ्यायचं असेल तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. होय. किती बोकडं आणलेत? ही 5 बोकडे.
5 बोकडे आहेत. कुठल्या जातीची आहेत? ही कोटामध्ये कोटामध्ये आहेत का? किती महिन्याचे आहेत? ही अडीच तीन अडीच तीन महिन्याचे आहेत. काय किंमत सांगताय प्रत्येकी? सांगायला 9.25 सांगतोय. 9.25 प्रत्येकी. प्रत्येकी 9.25. आणि द्यायची दे घ्यायची आता गिरायका हिशोबाने. गिरायक मागेल तसं का? ठीक आहे. मोबाईल नंबर सांगता का? हा घ्या 99 12 हां 84 19. ठीक आहे. गाव कुठलं? गाव राशीन. राशीनवरून मित्रांनो हे आलेले आहेत. क्वालिटीमध्ये बोकडं आहेत. जर कोणाला सांभाळण्यासाठी घ्यायचे असतील तर दिलेल्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार. नमस्कार. काय आणलं विक्रीसाठी आज? 4 नर 1 बोकाड. होय, 4 मेंढ्यांचे नर आहेत आणि 1 बोकड आहे. तर बोकडाची काय किंमत सांगताय? बोकडाचे 12,000 रुपये. 12,000. किती वजन असेल अंदाजे? हा वजन किती बोकडाचं असेल अंदाजे? वजन 15 15.5 किलो. 15 15.5. आणि ते बकऱ्या ही मेंढ्यांचे नरांचे 25 किलो. नरांचं व्यवस्थित वाटतंय वजन. तर नरांची काय किंमत सांगताय त्या? नरांचे 17,000 रुपये. 17,000. गाव कुठलं तुमचं? गाव राशीन. राशीनवरनं आलाय का? ठीक आहे. मोबाईल नंबर सांगता का? 98 60 45 47 39. ठीक आहे. जर मित्रांनो कुणाला बोकडं तसेच मेंढ्यांची नर वगैरे घ्यायची असतील तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. काय किंमत सांगताय? 12,000. 12,000 सांगताय. हा कुठनं आलाय तुम्ही? हिंगणगाव. हिंगणगावचं आहे होय? हा. बर. काय फायनल द्यायची काय किंमत आहे? 10,000पर्यंत का? हा. बर. ठीक आहे. तर पाहुणं हा बोला की. काय आणलंय विक्रीसाठी? बोकड आहे बोकड. काय किंमत सांगताय? 25,000. हा कुठलं देशी दिसतंय? गावरान? देशीच आहे. गावरान आहे हा होय. गाव कुठलं? हिंगणगाव. होय. फायनल कितीला द्यायचंय? 24 पर्यंत. 24 पर्यंत. हा. वजन किती असेल अंदाजे? काय कसं एवढं सांगता येते आपल्याला? होय का? बर. मोबाईल नंबर सांगता का? नाही ते सांगा ना येत आहो मला. बर. चालते. चालते. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो क्वालिटीमध्ये गावरान बोकड आहे. जर आता मोबाईल नंबर नाही आहे त्यांच्याकडे. ठीक आहे. नमस्कार पाहुणं. नमस्कार. काय विक्रीसाठी आणले? शिळी आणली. होय. हो कुठल्या जातीची या? हे आहे आपले काय गावरान आहे. गावरानच आहे. ठीक आहे. काय किंमत सांगताय? 15,000. हां होय. काय गाभण वगैरे नाही ना? नाही ना गाभण नाही. सडिया. ठीक आहे. काय किंमत सांगताय? 15 फायनल फायनल देऊ 14 पर्यंत. मोबाईल नंबर सांगता का? हा सांगा. 99 22 हा 82 27 हा आणि 63. ठीक आहे. जर मित्रांनो कुणाला शेळी घ्यायची असेल तर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार मामा. नमस्कार. काय विक्रीला आणले आज? काय आणलंय विक्रीला? बोकुड काय किंमत सांगताय? 17,000. 17,000. हा कुठल्या जातीचं आहे बोकुड? आता काय तोतापुरी दिसतंय. तोतापुरी. हा काय किंमत सांगताय? 17,000 17,000. फायनल किंमत द्यायचं? द्यायची काय आता काय असेल 15,000पर्यंत द्यायची. ठीक आहे. गाव कुठले? निंबोडी. निंबोडीच आहे होय. मोबाईल नंबर आहे का? मोबाईल नंबर 98 22 10 हां 97 37. ठीक आहे. जर मित्रांनो कुणाला बोकड खरेदी करायचं असेल तर मामांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नाही सांगायचं. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता व्यवहार चाललेला आहे. लबाड नाही बोलायचं काय. काय म्हणताय तुम्ही? 7 म्हणते आम्ही 6 म्हणतोय. तुम्ही 6 म्हणताय का? 7ला ऍक्च्युली मागितलेलेच आहे अहो. 7ला बाई, आता मागितलेलं. व्यवहार चाललाय मित्रांनो बघू शकता लाईव्ह व्यवहार आहे. नाही कसं बघा त्याला काय तर या तर ठिकाणी 12 बघू किलो शकता. बकरी आहे. ठीक आहे. श्रावण महिना असेल तरी आहे तरी बऱ्यापैकी तसलं बोलूच नका. लोणाचा बाजार भरलेला आहे. बर का ऐकायचं नाही नाही बराबरीला मागितलंय तेवढ्याला फक्त तुमच्यावर प्रेम आहे म्हणून. हा तुमच्यावर प्रेम आहे म्हणून द्यायचंय दुसरं नाही काय. हे करून टाका व्यवहार. बरोबर नाही असं नाही व्यवहार नाही त्याच्या खाली नाही व्हायचं. कशाचा व्यवहार? मला 500 बुर्धन देता का? नाही व्यवस्थित करा बरं का. नाही
मामा तुम्ही काय आणले शेळ्या साड्या आहेत त्या नाही बस उगला नाही 7च्या खाली नाही बस उगला बडका नाही बस कुठल्या गावाला उगला कुठल्या बडका जातीच्या आहेत? 7च्या खाली नाही बस. मी वरची अपेक्षा धरली होती वरची अपेक्षा धरली होती पण जाऊ द्या मग काय जाऊ ते काय किती म्हणते ती 6.5 म्हणते मी 6.5 का? 7ला म्हणलं मागितले 2-3 जणांनी बरोबर आहे की? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि ह्याचं मेंढीची काय सांगताय मेंढीचं 10.5 सांगितलं ते होय का तिला 8 पर्यंत मागते ते होय गाव कुठलं तुमचं आमचं मुरुम आहे मुरुमवरून आलाय का मोबाईल नंबर सांगता का 9975 हां 920 886. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जर मित्रांनो कोणाला घरी पण येत का तुमचा व्यवसाय आपला व्यापार आहे का व्यापार बी करतो आणि गरीबी 60-65 बकरी. ठीक आहे जर कोणाला घ्यायचे असतील तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे नमस्कार नमस्कार काय किंमत सांगताय 18,000. 18 3 इंची हा होय पाटीत का बोकडेत बोकड बोकडेत हा फायनल काय होईल द्यायची 17 पर्यंत गाव कुठलं गावरा ठीक आहे मोबाईल नंबर आहे का हाय पण नाही सांगता येणार सांगता येणार नाही का हा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे वजन किती असेल अंदाजे प्रत्येकाचं असं 9 किलो 9 किलो का हा ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी काही ग्राहकही आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर लोणंदच्या बाजारामध्ये कधीपासून येता तुम्ही आम्ही 10-12 वर्ष झाली येतो ठीक आहे कसा काय बाजार वाटतो या ठिकाणी बाजार चांगला आहे फुल भरतो बाजार हां हां आणि ज्यासाठी येतो म्हणजे आम्हाला जे जानवर ते आम्हाला गावत होते आहे ना ठीक आहे आता आज कसा काय बाजार वाटतोय हा आज बाजार आहे जरा कमी आहे श्रावण चालला असल्यामुळे जरा महिन्यामुळे जरा श्रावण सुरू झाला ना आता आता काय काय खरेदी केली तुम्ही का नाही अजून आता ही शिर्डी घेतली बघा ही पकडलेली शेळी का कशी घेतली मामांनी 9 सांगितले घेतली 7ला 7ला का ठीक आहे तुमचं गाव कुठलं गाव सातारा सातारावरून आलाय ठीक आहे तुमचा कटिंगचा व्यवसाय आहे का नाही नाही आम्ही घरच्यासाठी घेतोय घरी कार्यक्रम कार्यक्रमासाठी हां. ठीक आहे नमस्कार नमस्कार काय विक्रीसाठी आणले आज हा विक्रीसाठी काय आणले पाट आणली काय किंमत सांगताय पार्टीची 10,000 10,000 सांगताय वजन किती असेल 13 किलो 13 किलो सांगायचं तर आणि द्यायचं घ्यायचं 9 पर्यंत द्यायची हा मोबाईल नंबर आहे का आता मोबाईल नंबर नाही राव नाही का बरं ठीक आहे हो नमस्कार नमस्कार बोला काय काय आणलाय विक्रीसाठी 4 बोकडं 1 बकर बोकडांची काय किंमत सांगताय बोकड 9,000 सांगतोय ठीक आहे वजन किती असेल अंदाजे वजन 14 किलोचे ठीक आहे गावरान दिसते का गावरान आहेत आणि ह्या मेंढ्याची काय सांगताय मेंढ्या सांगतो 13,000 13 मेंढ्याचं वजन किती असेल मेंढ्याचं वजन असेल 18 किलो ठीक आहे मोबाईल नंबर सांगता का 9130 हा 1533 ठीक आहे गाव कुठलं तुमचं काटेवाडी काटेवर ठीक आहे मित्रांनो कोणाला बोकडं घ्यायची असतील तर या पायाशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चालतंय हो नमस्कार नमस्कार काय विक्रीसाठी आणले आज हे विक्री 28,000 रुपये 28 शेळी आहे ना हा कुठल्या जातीची या जमनापुरी जामनापुरी गाभण आहे का गाभण आहे गाभण आहे किती महिन्याची 3 गाभण? महिन्याची हा 3 महिन्याची ठीक आहे मोबाईल नंबर सांगता का नंबर सांग र मला येईल का सांगतो तुला मला नाही ना सांगता येईल ठीक आहे मोबाईल नंबर सांगता येत नाही तर या ठिकाणी बघू शकता शेळी आहे क्वालिटीमध्ये आहे शेळी तर जर कोणाला घ्यायची असतील शेळ्या वगैरे तर तुम्ही लोणंदच्या बाजारामध्ये एकदा अवश्य भेट देऊ शकता नमस्कार काय काय आणले आज शेळ्या होय काय सांगता शेळ्यांची किंमत 32,000 32 2 इंची आजूची 32 2 इंची 32 सांगताय गाभण आहेत की कसं काय गाभण आहे किती महिन्याचे आहेत गाभण 3 महिने 3 महिन्याच्या गाभण आहेत का 3 महिने ठीक आहे सांगायचं 32,000 सांगतायत मामा आणि ह्या काय बोकडे बोकडांची काय किंमत सांगताय 6,500 रुपये ठीक आहे आता शेळ्यांची फायनल काय होईल 25,000 पर्यंत होईल दोन्ही शेळ्या मोबाईल नंबर आहे का तुमचा हां गाव कुठलं तुमचं बारामतीवरून आलेले आहेत मित्रांनो जर कोणाला गावरान शेळ्या घ्यायच्या असतील तर दिलेल्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय विक्रीसाठी आणले बकरी शेळी काय किंमत सांगतोय शेळीची याची 30,000 30,000 सांगतोय का मागं काय आहे?
पिल्लू आहे नर नर आहे का? बोकुड आहे शेळी गावरान दिसते. गावरण काटेवाडी काटेवाडी आहे का? ठीक आहे ठीक आहे. फायनल काय होईल? फायनल होईल 27. फायनल 27 पर्यंत होईल. किती वेत आहे ही? दुसरं वेत आहे का? ठीक आहे ठीक आहे. मोबाईल नंबर सांगता का? 96 हां 04 हां 48 हां. 13 गाव कुठलं तुमचं? पुशेगाव. मित्रांनो या ठिकाणी गावरान शेळी आहे काटेवाडी. जर कोणाला घ्यायची असेल तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय विक्रीसाठी आणले आज? आज काय काय आणलेलं विक्रीसाठी? आज काय 2 पाटे पाट बोकड आणला तो विकला हां. आणि एक शिडी राहिली गाभण. आता एक शेळी राहिली. काय किंमत सांगताय शेळीची? 20,000 सांगतो. 20,000 सांगताय. कुठल्या जातीची शेळी? हे उस्मानाबादी. उस्मानाबादी आहे. ठीक आहे. फायनल काय होईल किंमत? फायनल किंमत काय होईल? हे 20,000 सांगतोय 19ला द्या शेवट. 19,000. मोबाईल नंबर सांगता का? मोबाईल नंबर सांगता का? हा सांगतो मी. सांगा. 98 90 हां. 70 86 18. तर मित्रांनो कुणाला शेळ्या घ्यायच्या असतील तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर पशुपालक मित्रांनो या पद्धतीने आज आपण लोणंदच्या बाजाराची संपूर्ण पाहणी केली, सफर केली. या बाजारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या शेळ्या, मेंढ्या तसेच बोकडांच्या किमती पाहिल्या. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.